हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सुनील सोनार, साई हॉस्पिटल नाशिक. बरेच लोक आमच्याकडे येतात आणि विचारतात की सर, गुडघे झिजतात म्हणजे काय होतं? तुम्ही त्याला नी रिप्लेसमेंट करता म्हणजे काय करता? अशा शंका घेऊन आमच्याकडे येतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण तरुण असतो त्यावेळेस तुम्ही बघाल तर ह्या हाडावर हे पांढरं शुभ्र जे दिसते ते कार्टिलेज आहे. ह्या खाली 2 कुर्च्या पण दिसत आहेत, पण हे सगळं व्यवस्थित स्मूथ आहे. त्याच्यामुळे आपल्या गुडघ्याच्यामध्ये घर्षण होत नाही आणि वेदना होत नाही. परंतु जसं जसं आपलं वय वाढत जातं, 45-50 येते, तसं तसं काय होतं की आपला गुडघा खरबडीत व्हायला लागतो. आता तुम्ही इकडे बघाल तर हा खरबडीत झाला आहे. आणि जेव्हा तो खरबडीत होतो तेव्हा घर्षण सुरू होतं, वेदना सुरू होतात. जिने चढता येत नाही, शौचावरनं उठता येत नाही, जमिनीवरनं उठता येत नाही. आणि ह्या जेव्हा वेदना सुरू होतात त्यावेळेस आपण काय करणार? मग त्याच्यावर नी रिप्लेसमेंट किंवा नी आर्थ्रोप्लास्टी हे ऑपरेशन केलं जातं. तर ह्या ऑपरेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला घर्षण टाळायचं आहे. त्याच्याकरता आपण काय करतो, ह्या 2 हाडांच्या मध्ये ही जर तुम्ही बघाल तर ही गादी, पांढरी गादी सरकवली आहे. आणि गादीच्या खाली कधी कधी प्लेट पण सरकवतात. आणि वरच्या हाडावर तुम्ही जर बघाल तर ही कॅप टाकली आहे मेटलची. साईडनी बघाल तर ही मेटलची कॅप, म्हणजे आपण पूर्ण गुडघा काढून फेकून नाही दिलेला, तर वरच्या हाडावर हे कॅप टाकली आहे आणि मध्ये ही गादी आणि प्लेट सरकवली आहे. याच्यामुळे काय होतं, तुमच्या 80 ते 90% वेदना ह्या निघून जातात आणि त्याच्यानंतर तुमचं चालणं 2 किलोमीटर 4 किलोमीटर सहज शक्य होतं. आता ह्या ऑपरेशनमध्ये आजकाल आमच्याकडे हा मागचा जो दिसतोय हा PCL लिगामेंट आहे. हा PCL लिगामेंट कट न करता देखील ऑपरेशन होतं. त्याला क्रुशिएट रिटेनिंग CR ऑपरेशन म्हणतात. आणि हा लिगामेंट कट नाही केला तर तुम्हाला हाडाला मध्यभागी खड्डा पण करावा लागत नाही, बॉक्स कट पण करावा लागत नाही. आणि त्याच्याशिवाय आजकाल आम्ही हा जो मांडीचा स्नायू आहे, हा क्वाड्रिसेप्स मसल, हा मध्यभागी कट न करता ऑपरेशन करतो. याला म्हणतात सबव्हास्टस अप्रोच. याच्यामुळे काय होतं की मांडीची ताकद जशीच्या तशी राहते, तुम्हाला फिजिओथेरपीला जायची गरज नाही. आणि त्याच्याशिवाय तो स्नायू गुडघ्याच्या वाटीचा, पटेलाचा आधार नीट ठेवत असल्यामुळे गुडघ्याची वाटी देखील बदलायची गरज नाही. म्हणजे हे जास्त नैसर्गिक, मोर नॅचरल ऑपरेशन आहे. आणि फिजिओथेरपीची तर बिलकुल गरज नाही. त्याच्यामुळे आता ह्या ऑपरेशनला बिलकुल घाबरायची गरज नाही. थँक्यू.